हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिट डे विथ इंद्रजित. आणि माझा आजचा जो विषय आहे तो माझ्या जिमवरून घरी आल्यानंतर मी काय खातोय आणि काय पितोय ह्याविषयी आहे. तर हे पण खूप महत्त्वाचं आहे की नुसतंच वर्कआउट करणे म्हणजे झालं नाही. तर वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला त्याच वर्कआउट केल्यानंतरच्या जे 20 मिनिट 30 मिनिट आहेत, तर त्या 20 मिनिटात 30 मिनिटात तुम्हाला काय ना काहीतरी खायचं आहे. तर ते काय खायचं आहे किंवा काय खाल्लं पाहिजे किंवा मी काय खातोय हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर जिममध्ये आपण जेव्हा वर्कआउट करत असतोय, त्यावेळेला जे आपले मसल्स आहेत ते स्ट्रेच होत असतात. तर त्याची जी रिकव्हरी आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला प्रोटीनची गरज असते. मग आता मी तरी सकाळी लवकर जातोय जिमला, म्हणजे 5:30 पावणे 6ला तर मी जिमला जातोय. मग तिथून आल्यानंतर म्हणजे मला यायला तरी 9 9:30 वाजतात. तर तिथून आल्यानंतर मी सकाळ-सकाळी तर एवढ्या लवकर जेवू शकत नाही. म्हणजे ही जी टायमिंग आहे ही माझी नाश्त्याची आहे. ओके. तर मग मी काय खातोय, काय नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर जितकं महत्त्वाचं आहे वर्कआउट करणे, तितकंच महत्त्वाचं आहे त्या वर्कआउट नंतर 15 ते 20 मिनिटात किंवा 30 मिनिटात काहीतरी खाणे. मग आता मी काय खातोय, तर पहिल्यांदा मी घरी आल्या-आल्या ब्राउन ब्रेड घेतोय. आता ब्राउन ब्रेड हा तुम्हाला कोणत्याही बेकरीत मिळेल किंवा डी-मार्टमध्ये मिळेल. तुम्हाला ब्राउन ब्रेड बेकरीमधून घेतला, तर तो ₹50 ला 1 पाकीट मिळतोय. पण तेच जर का तुम्ही डी-मार्टमधून घेतला, तर तुम्हाला डी-मार्टमध्ये ₹50 ला 2 पॅकेट मिळतात. तुमचं 1 पाकीट आहे ते तुम्ही 1 आठवड्यावर वापरू शकताय किंवा घालवू शकताय. पण ॲक्चुअली तो ब्रेड आहे, तो 3-4 दिवसात संपला पाहिजे. तरी पण मी डी-मार्टमधूनच 2 घेतोय. का? तर मला डाएट फॉलो करता येते. म्हणजे मी जास्त ब्रेड खातोय त्या ह्याच्यात. मग आता मी पहिल्यांदा तर ब्राउन ब्रेड घेतोय 2. 2 ब्राउन ब्रेड माझे टोस्टर आहे. त्या टोस्टरला मी लावतोय गरम करण्यासाठी. ओके. आणि त्याच्यानंतर मग ते गरम होईपर्यंत मी मसल ब्लेसचं प्रोटीन घेतोय. आता ह्या प्रोटीनमध्ये मला एका स्कूपमध्ये 25 ग्रॅम प्रोटीन मिळते आणि जे की मी आज एक घेतोय आणि उद्या एक घेतोय. म्हणजे प्रत्येक दिवशी मी 1 स्कूपच प्रोटीन घेतोय आणि हे घेतलं पण पाहिजे, कारण ह्या एका स्कूपमधून मला जे प्रोटीन मिळणार आहे, ते माझ्या रोजच्या जेवणातून मला मिळणार नाही. त्यासाठी मी प्रोटीन घेतोय आणि आता लोकांची भरपूर गैरसमज आहे किंवा चुकीच्या गोष्टी आहेत, जे की प्रोटीन पिलं की तुमची किडनी खराब होते किंवा प्रोटीन चांगलं नसते. तुमचं प्रोटीन खाल्ल्यापुरतंच तुमची बॉडी होते. प्रोटीन सोडलं की तुमची बॉडी होत नाही. असं काही नाही. तर प्रोटीन हे डेलीच्या रिक्वायरमेंटनुसार आहे. म्हणजे तुम्हाला डेली कमीत कमी 100 ते 120 ग्रॅम प्रोटीन खायला लागते, तुमच्या पूर्ण दिवसभराच्या जेवणातून. आणि तेवढं तर आपल्या जेवणातून ते मिळत नाही. त्यामुळं आपण हे प्रोटीनचा एक स्कूप घेतोय. जेणेकरून 25 ते 30% तुमचं प्रोटीन ह्यातून मिळालं ग्रॅम, की तुम्ही पुढं बाकीचं जे आहे ते जेवणातून वगैरे घेऊ शकताय. मग आता ह्या प्रोटीनमुळं ना की किडनी खराब होते, ना काय. हां, फक्त ह्यात काय, की प्रत्येकाची जी बॉडी लँग्वेज आहे, त्याच्यानुसार ते पचायला जड जाणं, हलकं जाणं, ते त्यांच्या वॉटर म्हणजे तुम्ही दिवसातून किती पाणी पिताय किंवा काय खाताय, काय नाही ह्याच्यावर पण डिपेंड आहे. ते कोणाला सूट होतंय आणि कोणाला नाही ते. मला तर हा मसल बेस व्यवस्थित सूट पण होतोय आणि ह्यातून मला म्हणजे जे रिझल्ट पाहिजे, तो मला कमी वेळेत व्यवस्थित चांगला रिझल्ट पण दिसला. फक्त असं नाही की प्रोटीन पिल्यामुळेच दिसतोय. मी डाएट पण बाकीचा फॉलो करतोय. तो पण मी तुमच्यासोबत शेअर करत राहीन, की पुढं-पुढं काय-काय करतोय. ओके. मग आता प्रोटीन तर मी 100% सकाळचं घेतोय मसल ब्लेडचं. मग ते प्रोटीन मी मिक्स करण्यासाठी 150 एम-एल पाणी घेतोय. त्या 150 एम-एल पाण्यामध्ये माझा 1 स्कूप जातोय. आता बाकीचे जे प्रोटीन्स पावडर आहेत, ते तुम्ही 200 एम-एल पाणी किंवा 200 एम-एल दूध ह्यातून घेऊ शकताय. पण पाण्यातून बेस्ट आहे. पण मसल ब्लेड्सला टेस्ट थोडीशी कमी आहे. त्यामुळं तुम्ही 150 एम-एल पाण्यातून पिला, तर तो टेस्टी पण लागणार आणि असा पातळ नाही लागणार, जाड लागणार, जो की प्यायला शेकसारखा वाटतोय. म्हणून मी मसल ब्लेड हा 150 एम-एल पाण्यातून 1 स्कूप घेतोय. इकडं प्रोटीन शेक झाल्यानंतर इकडं माझा ब्रेड्स तयार झालेले असतात, जे की मी घेतल्यानंतर त्याला मी माय फिटनेसचं पीनट बटर यूज करतोय. ओके. मग पीनट बटर अर्धा स्कूप या ब्रेडला, अर्धा स्कूप त्या ब्रेडला, असं टोटल 2 ब्रेडसाठी मी 1 स्कूप म्हणजे 1 चमचा पीनट बटर घेतोय. आता ह्यामध्ये माझा ब्राउन ब्रेड म्हणजे 2 स्लाईस ब्राउन ब्रेडच्या झाल्या.
1 चमचा माझा पीनट बटरचा झाला आणि 1 स्कूप माझा मसल ब्लेज प्रोटीनचा झाला. ओके. मग ह्या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये मला त्या टायमिंगला किती प्रोटीन मिळणार आहे? तर आपल्या ब्राउन ब्रेडमध्ये म्हणजे एका स्लाइसमध्ये तुम्हाला 3 ग्रॅम प्रोटीन असते. म्हणजे 2 स्लाइसचं मला 6 ग्रॅम प्रोटीन झालं 2 ब्राउन ब्रेडमध्ये. त्याच्यानंतर आपण जे पीनट बटर वापरणार आहे, त्या पीनट बटरमध्ये 3 ग्रॅम प्रोटीन आहे. ओके. मग हे 6 ग्रॅम आणि हे 3 ग्रॅम आणि आपण जे आता प्रोटीन स्कूप एक घेतला, त्या एका स्कूपमधून मला 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन मिळणार आहे. म्हणजे असं टोटल 35 ते 40 ग्रॅम प्रोटीन मला त्या मीलमध्ये मिळणार आहे आणि हे तुम्ही डेली खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्या रेग्युलर ब्रेडपेक्षा ब्राउन ब्रेड चांगला आहे, ज्याच्यातून प्रोटीन क्वांटिटी पण मिळते, स्वस्त पण आहे आणि माय फिटनेस जे पीनट बटर आहे, ते पण स्वस्त आहे, जास्त महाग नाही. म्हणजे आता टोटली खर्च काढायचा झाला तर कसा होऊ शकतोय? तर ब्राउन ब्रेडचं एक पाकीट आपण ₹50 जरी धरलं, तरी ते तुम्हाला एक आठवडाभर जाऊ शकते व्यवस्थित आणि DMartमधून घेतला तर तुम्हाला 2 पाकीट मिळणार आहेत ₹50 तर तुम्ही ते पण 1 आठवड्यात संपवू शकताय. कारण ब्रेड आपण जास्त दिवस ठेवू शकत नाही त्यामुळं. पीनट बटर आहे, ते तुम्ही एकदा घेतला 250चा डबा, तर तो तुम्हाला 15 दिवस, 20 दिवस जाऊ शकतोय. आणि त्याच्यानंतर आपलं प्रोटीन पावडर. आता मेन विषय प्रोटीन पावडरचा. तो 2 किलोचा डबा तुम्हाला 6,000 ₹6,500 ला बसणार आहे. म्हणजे जर का क्वांटिटी काढली, तर माझं जिम नंतरचं म्हणजे पोस्ट वर्कआउट नंतरचा जो मील आहे, त्याला टोटल माझ्या मते 2300 ते 2200 पर्यंत मला खर्च येतोय. ओके. म्हणजे महिन्यातून मला लागणारे ब्रेड ₹150 चा ब्रेड धरूया किंवा ₹200 चा ब्रेड. ₹50 ला 1 आठवडा. असं आपण 4 आठवड्याचं ₹200 पकडूया आणि ₹240-250 ला पीनट बटर येते. त्याचे एक आपण ₹300 पकडूया आणि तुमचा हा ₹6,000 ला डबा म्हणजे 2,000 म्हणजे एक 2300-2400च्या आसपास तुमचं सकाळचं मीलचं जाते. पण ह्यातून तुम्हाला प्रोटीन 35 ते 40% किंवा 40 ग्रॅम पर्यंत तुम्हाला मिळून जाते. आता हे घेणं फारच गरजेचं आहे. जर का तुम्ही वर्कआउट करून आल्यानंतर बॉडीला काही दिला नाही प्रोटीन, तर तुमचे मसल्स तेवढे ग्रो होणार नाहीत. म्हणजे जे रिझल्ट तुम्हाला पाहिजेल आहेत जिम लावल्यानंतर, ते तुम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळं हा जास्त मोठा पण खर्च नाही आहे आणि कमी पण नाही. ठीक-ठीक आहे. म्हणजे तुम्ही महिन्याला ₹2300 ₹2200 खर्च करून स्वतःमध्ये डेव्हलपमेंट आणू शकताय. आणि दुसरा विषय असा आहे, की हा फक्त झाला मीलचा विषय. म्हणजे माझा पोस्ट वर्कआउट नंतरचा खर्च ₹2300 आहे. ओके. पण मी जे दिवसातून जे डायट फॉलो करतोय, म्हणजे आता हा झाला माझा सकाळचा नाश्ता. पण ह्या नाश्त्यामध्ये हा पोस्ट वर्कआउटचा मील आहे. हा नाश्ता नाही. मी नाश्ता 11 वाजता, 11:30 वाजता पण करतोय. म्हणजे मी 9:30 वाजता हे खातोय. म्हणजे 2 ब्राउन ब्रेड, पीनट बटर आणि 1 स्कूप प्रोटीन. हे मी सकाळी 9-9:30 वाजता पितोय आणि खातोय. पण 11-11:30 वाजता माझा नाश्ता वेगळा असतोय. ज्याच्यातून आणि मला एक 10-15 ग्रॅम, 20 ग्रॅम प्रोटीन मिळेल असं. त्याच्यानंतर माझं दुपारचं जे जेवण आहे, त्या जेवणात पण मी एक 30 ग्रॅम प्रोटीन मिळेल असंच खातोय. आणि संध्याकाळचं जे जेवण आहे, त्यातून एक 20-30 ग्रॅम प्रोटीन म्हणजे दिवसातून तुम्हाला कमीत कमी 100 ते 110 ग्रॅम प्रोटीन कन्झ्युम करायचंच आहे. ते पण डेफिशिएंट कॅलरी ठेवून. म्हणजे तुम्ही जर का जेवताय, नॉर्मली जेवायचं म्हणून जेवत असला आणि त्यातनं तुम्हाला चेंजेस पाहिजे असेल तर ते मिळणार नाहीत. तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करायला लागणार. तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळणार आहे. मग मी जिममधून आल्यानंतर हेच खातोय स्टार्टिंगला तरी. मग आता ह्याच्या पुढं मी काय खातोय किंवा मी माझा आठवड्याचा डाएट प्लॅन केलेला आहे, की आज सोमवारी हे खायचं, मंगळवारी हे खायचं, बुधवारी हे खायचं, गुरुवारी हे खायचं आणि त्या दिवशीचा नाश्ता वेगळाच आहे. त्या दिवशीचं जेवण वेगळंच आहे. फक्त माझं कॉमन काय आहे, तर जिमवरून आल्या-आल्या 2 ब्राउन ब्रेड, 1 चमचा पीनट बटर आणि तुमचं 1 स्कूप प्रोटीन. हे माझं कॉमन आहे डेलीच्या रूटीनमध्ये. म्हणजे आता मी मागचे जे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये तर एक मी माझी स्टोरी सांगितलेली आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझा डे 1चा वर्कआउट आहे. पण त्या वर्कआउटमध्ये मी सकाळी उठल्यापासून जिममध्ये जाऊन जे वर्क करणार आहे तिथपर्यंत दाखवलंय. पण जिममधून आल्यानंतर काय करतोय हे दाखवलं नव्हतं. तो
हा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला कळालंच असेल, की मी काय खातोय आणि ते का खाण्याचं गरजेचं आहे आणि आपल्याला टोटल त्यातून किती प्रोटीन मिळणार आहे आणि त्याचा आपल्याला किती खर्च आहे. हा 100% आपल्याला आपल्या बॉडीसाठी केलाच पाहिजे. इकडं-तिकडं आपण कोल्ड ड्रिंक्सला खर्च करतोय, ड्रिंकला खर्च करतोय किंवा इतर गोष्टीसाठी खर्च करतोय. पण थोडा खर्च आपण आपल्या तब्येतीसाठी, हेल्थसाठी केला, तर तो चांगला पडेल असं मला वाटतंय. तर ही माहिती 100% तुम्हाला उपयोगी येईल. तुम्ही पण हा डाएट प्लॅन फॉलो करून बघा आणि 100% खाताना तुम्हाला मस्त वाटणार. कारण ज्यावेळेला पीनट बटर मेल्टी होते, ते Cadburyपेक्षा म्हणजे तुम्हाला Cadburyला पण तेवढा फील येणार नाही, तेवढा भारी तुम्हाला फील त्या पीनट बटरला येणार. टेस्ट पण लागते. प्लस शेक आपण पिणार त्यामुळं 100% आणखीन भारी होणार आहे ते. तर अशा टाईप तुम्हाला डेली 2 ब्राउन ब्रेड, 1 चमचा पीनट बटर आणि 1 स्कूप तुम्हाला प्रोटीन हे 100% घ्यायचंच आहे. तर ही माहिती जर का तुम्हाला 100% आवडली असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ दुसऱ्यासोबत आणि शेअर करा. जेणेकरून त्याचे पण डाउट्स क्लिअर होतील किंवा त्याला पण एक आयडिया येईल, की आपण जिम करतोय, पण जिम केल्यानंतर आपण त्या 20 मिनिटात काही खातच नाही. का तर त्यावेळेला अंग गरम असते आणि तुम्ही काहीच खाल्लं नाही, काहीच दिलं नाही, तर ते अंगाला लागत नाही. तुम्ही डायरेक्ट जेवायचं म्हणलं तर जेवणातून तेवढं तुम्हाला मिळणार पण नाही. त्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी फॉलो केल्या तर रिझल्ट तुम्हाला कमी वेळेत जास्त येऊन जाईल. ओके. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन गोष्टी आणि नवीन-नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण फिटनेसविषयी लोकांची मिसकन्सेप्ट भरपूर आहे. मी पण बघितलेलं आहे. मला पण वेगवेगळे अनुभव आलेले आहेत आणि त्या अनुभवामधूनच मी शिकलेलो पण आहे आणि ते मी तुम्हाला सांगत पण आहे, की बाबा हे तुम्ही फॉलो केला. कारण लोकांचं बजेट पण बघायला लागतंय, वेळ पण बघायला लागते. कमी वेळेत चांगलं जे की स्वतः पण करून खाऊ शकतोय. म्हणजे असं नाही, की हे तुम्हाला दुसऱ्यावर डिपेंड राहून करायचं आहे. तुम्ही स्वतः करू शकताय. एक टोस्टर तुम्हाला ₹1200-1300 चा घ्यायचा आहे. तो तुम्हाला कुठेही ऑनलाईन मिळून जाईल. ₹1300 चा टोस्टर आहे, जो की आपण बिनधास्त कधी पण ऑर्डर करू शकतोय, मागवू शकतोय. वन टाईम घेतला, की तो तुमचा तेवढा 10-15 मिनिटच चालणार आहे डेली. म्हणजे आज 10-15 मिनिटं चालला, की उद्या 10-15 मिनिटं. त्यामुळे तुझी लाईफ पण काही खराब होणार नाही. चांगला आहे आणि मला तर भरपूर हेल्प झाली त्याच्यामुळं. म्हणून मी आता ब्राउन ब्रेड आणि ते हे खाऊन जातोय. ओके. तर ह्यातून मला सकाळ-सकाळी मॉर्निंगला जिम करून आल्यानंतर 30 ते 35 ग्रॅम, 40 ग्रॅम प्रोटीन मिळते मला. तर ह्याचसाठी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.